नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ पहिला आपल्या अवतीभोवती ही आपल्याला चित्रामध्ये बघायला मिळेल। या ठिकाणी सांगा पाहू, पुढील वस्तू ओळखा, त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत, ते पदार्थ कुठे सापडतात, या वस्तूंचे उपयोग सांगा। तुम्हाला पुढे काही वस्तू दिसणार आहेत आणि ही माहिती तुम्हाला सांगायची आहे। पहा, पहिली वस्तू आहे बॅट। तर बॅट कशाची बनते? लाकडाची, आणि तिचा उपयोग आहे क्रिकेट खेळण्यासाठी। नंबर 2चं चित्र आपल्याला दिसेल चहाचा कप। मग हा कप कशाचा तयार होतो? तर चिनी मातीचा, आणि याचा उपयोग आपण सगळे जाणतोच आपल्या घरी चहा पिण्यासाठी। पुढे पहा दोऱ्याचा रीळ। दोऱ्याचा रीळ आपण पाहतो नेहमी। तर दोरे हे वेगवेगळ्या धाग्यांपासून तयार होतात, कृत्रिम धागे असतील किंवा कापसापासून तयार झालेले धागे असतील। त्यानंतर आहे पाण्याचा माठ। पाण्याचा माठ मातीपासून तयार होतो आणि त्याचा उपयोग आपण पाणी पिण्यासाठी करतो। पुढे पहा, आपल्याला केळीचं चित्र बघायला मिळेल। त्यानंतर आहे आवळा। आवळ्याचं चित्र बघायला मिळेल। तर ही फळं आहेत आणि ही फळं आपल्याला शेतामधून किंवा वनस्पतीपासून मिळतात। आपल्या आवडीचं मक्याचं कणीस हे सुद्धा शेतीचंच उत्पादन आहे आणि आपण त्याचा खाण्यासाठी अन्न म्हणून उपयोग करतो। आपण जर आपल्या अवतीभोवती नजर टाकली तर आपल्याला आपला परिसर बघायला मिळेल। मग या परिसरामध्ये नेमकं असतं तरी काय? परिसर म्हणायचं तरी कशाला? तर परिसर म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेले सर्व नैसर्गिक घटक। यामध्ये काय काय येते पाहूया। माती, आपल्या आजूबाजूला सगळी माती पसरलेली आहे आणि ती आपल्याला दिसते। दगड, धोंडे हे सुद्धा आपल्या अवतीभोवती पसरलेले आहेत। त्यानंतर आहे नैसर्गिक नदी, ओढे, हे सुद्धा नैसर्गिक घटक आपल्या परिसरामध्येच मोडतात। यानंतर तळे म्हणजे तलाव, हवा, आपल्या आजूबाजूला हवा आहे आणि ही हवा सुद्धा परिसराचा घटक आहे। डोंगर व टेकड्या, या पृथ्वी तलावरती जी जमीन आहे त्यामध्ये डोंगर टेकड्या आपल्या परिसराचा भाग आहे। घनदाट जंगल, झाडी, शेत हा सुद्धा आपल्या परिसराचा भाग आहे। यानंतर पहा, आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजूला पसरलेली घरं, आजूबाजूला पसरलेले रस्ते, मग ते पक्की सडक असेल किंवा कच्चे रस्ते असतील, हा सुद्धा परिसराचाच भाग आहे। आपल्या आजूबाजूला वेगवेगळे विभिन्न असे प्राणी दिसतात, छोटे मोठे, हे सर्व प्राणी हा सुद्धा परिसराचाच एक भाग आहे। उजाड माळराने अनेक ठिकाणी बघायला मिळतात। दाट झाडं, झुडपे परिसराचाच भाग आहे। वेली, वेलींना आलेली सुंदर फुले। आता पाहूया मित्रांनो, हे झाले आपल्या परिसरातले घटक। यानंतर आपल्याला समोर 2 चित्र दिसत आहेत। पहिलं आहे दगडाचं आणि दुसरं आहे चिमण्यांचं। आपण या दोन्ही घटकांची तुलना करूया। आता दगडाच्या बाबत सांगायचं म्हणजे आपल्याला काय सांगता येईल? तर दगड हालचाल करत नाही। दगडाला जेवण करायला लागतं का? तर नाही। दगडाची वाढ होत नाही, म्हणजे जे आज ठेवलेला दगड जेवढ्या आकाराचा आहे काही वर्षांनी तो काही मोठा होणार नाही। दगडाला पिल्लेही होत नाहीत, म्हणजे एका दगडातून दुसरा दगड तयार होत नाही। पण चिमण्यांचं मात्र असं नाही। चिमण्या, त्यांना खाण्यासाठी अन्न लागतं। त्या काय खातात? तर धान्याचे दाणे खातात, किडे खातात, आळ्या खातात। चिमण्या हालचाल करतात, त्या दगडासारख्या एका जागेवर बसून नसतात। त्याचबरोबर चिमण्यांना घरटं बांधायचं असतं। त्या घरटं बांधण्यासाठी काड्या गोळा करतात, घरटं तयार करतात आणि त्या घरट्यामध्ये अंडी देतात। अंड्यांमधून चिमण्यांची पिलं बाहेर येतात, म्हणजे जसं दगडाला पिल्ले होत नाहीत पण चिमण्यांना मात्र होतात। ही चिमण्यांची पिलं आहेत, पहा छोटी छोटी अंड्यामधून बाहेर आलेली।
मग चिमण्यांना त्या पिलांचं संरक्षण करावं लागतं, त्यांना अन्न भरवावं लागतं. पहा, म्हणजे चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात? तर चिमणी सजीव आहे आणि दगड निर्जीव आहे. परिसरातील वस्तूंचे दोन गट पडतात, सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. म्हणजे चिमण्यांसारखे जे हालचाल करणारे आहेत, अन्न खाणारे आहेत, ज्यांची वाढ होते, ज्यांना त्यांच्यासारखे पिल्ले होतात, ते सर्व सजीव. आणि निर्जीव म्हणजे ज्यांची वाढ होत नाही, ज्यांना खाण्यासाठी अन्न पाणी लागत नाही, जे हालचाल करत नाहीत किंवा त्यांना पिल्ले सुद्धा होत नाहीत, ते निर्जीव असतात. सजीवांमध्येही दोन गट आहेत. सजीवांमधले दोन गट म्हणजे प्राणी आणि वनस्पती. वनस्पती म्हणजे झाडे बरं का. आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तू यामध्ये सजीव आणि निर्जीव असे दोन गट आपण पाहिले. आणि सजीवांमधले दोन गट किंवा प्रकार आहेत प्राणी आणि वनस्पती. तर हे पहा, हे आहेत प्राणी आपल्या अवतीभोवती असणारे, आणि या आहेत वनस्पती. वनस्पती म्हणजे विविध झाडे, मग त्यात वेली आल्या, झुडपं आले, मोठाली झाडं आली. मित्रांनो, वनस्पतींचं सुद्धा पहा कसं आहे. वनस्पतींचे बियांपासून वनस्पतीची रोपे तयार होतात. म्हणजे त्या बिया वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठे होतात. हे पहा, रोप अगदी छोटा आहे सुरुवातीला, हळूहळू त्याची वाढ होत गेली, म्हणजेच वनस्पतींची वाढ होते, त्या लहानाच्या मोठ्या होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे आपल्याला समजते. वनस्पती हालचालही करतात. पहा, कळीचं फूल होताना त्या वनस्पतीची हालचालच होते. आणि वनस्पतीच्या सगळ्याच हालचाली आपल्याला सहजच बघता येतील असं नाही, पण त्यांच्या हालचाली होतच असतात. पण वनस्पतींना एक मर्यादा आहे, ती म्हणजे आपल्या मुळ्या घट्ट अशा जमिनीमध्ये गेल्या असल्या कारणाने त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्राण्यांसारखं फिरता येत नाही, तर त्या एकाच जागेवर जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यामधला हा एक मोठा फरक आहे. चला, आता आपल्याला काही वस्तू समोर दिसणार आहेत, त्या सजीव आहेत की निर्जीव आहेत हे आपल्याला ओळखायचं. आणि सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी हे पण सांगायचं आहे बरं का. बघा, वडाचं चित्र, डेरेदार वड. मग आपण पाहिलं वनस्पतींची वाढ होते. मग वनस्पती म्हणजे झाडं सजीव आहे की निर्जीव आपल्याला माहीत आहे. नारळाचे झाड आपल्या लक्षात आलं असेल. ससा हा प्राणी आहे, तोही लहानाचा मोठा होतो, हालचाल करतो. पहा, बेडूक सुद्धा हालचाल करतो. बेडकालाही अन्न पाण्याची गरज आहे, त्याची वाढ होते, त्यालाही पिल्ले होतात. आता पुढचं चित्र बघा, ही गॅसची टाकी. आता ह्या गॅसच्या टाकीला पिल्ले होतात का? तर अर्थातच नाही. आणि गॅसच्या टाकीला खाण्यापिण्यासाठी काही लागतं का? नाही, म्हणजेच ती निर्जीव आहे. काचेचा ग्लास, तो आहे तसाच राहील, त्याची वाढही होणार नाही, निर्जीव आहे. पहा, रोपट्याची वाढ होणार आहे म्हणजे सजीव आहे. कढई आहे तशीच राहणार आहे म्हणजे निर्जीव आहे. जरा डोके चालवा, आगगाडीचं इंजिन इकडून तिकडे ये जा करत असतं, मग ते सजीव आहे की निर्जीव? तुम्ही सर्वांनी रेल्वे पाहिली असेल. पहा, त्याचं हे इंजिन आहे. मग हे इंजिन सतत धावत असतं, मग तुम्ही ह्याला सजीव म्हणणार की निर्जीव? हा, अगदी बरोबर. तर ते निर्जीव आहे. अर्थातच त्याची काही वाढ होत नाही, त्याला काही पिल्लेही होत नाहीत आणि ते लहानाचं मोठंही होत नाही, म्हणजेच आगगाडीचं इंजिन निर्जीव आहे. जरा डोके चालवा, सजीव झाडाच्या लाकडापासून. आता आपण पाहिलं झाडे सजीव आहेत. मग सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली तर मग ती सजीव आहे की निर्जीव? पहा बरं. आता ही लाकडाची खुर्ची आहे, ही लहानाची मोठी होणार आहे का? किंवा ह्या खुर्चीला पिल्ले होणार आहेत का? हिला अन्न पाण्याची गरज आहे का? नाही ना.
मग ती अर्थातच निर्जीव आहे. सांगा पाहू, तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात? बघा, अनेक प्रकारचे पक्षी आहेत आणि ते आपल्याला वेगवेगळे पक्षी आपल्या परिसरात बघायला मिळतात. इथं काही पक्ष्यांची चित्र तुम्हाला दिसतील. तुम्हाला हे पक्षी तुमच्या परिसरात बघायला मिळालेले असतील. काही नवीनच पक्षी दिसत असतील आणि काही पक्षी तर आपण पाहिलेत पण चित्रात नाहीत असेही असू शकतील, बरोबर ना? मग सांगा पाहू, दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत? पाहूया. बघा, घर बांधण्यासाठी दगड वापरतात, माहीत आहे आपल्याला. अशा प्रकारची प्रतिकृती दगडाची तयार केली जाते. त्याचबरोबर पहा, दगडांचे काही आकार दिसत आहेत चित्रामध्ये. दगडांच्या मूर्ती मंदिरामध्ये तुम्ही पाहिल्या असतील. दगडाचा रस्ता तयार होतो. हा पहा, हा रस्ता दिसायला लागलाय आपल्याला. हा दगडाचा रस्ता आहे. त्याच्यानंतर आपल्या नेहमीच्या परिचयाचं ते म्हणजे दगडाचं उखळ घरोघर बघायला मिळतं. या उखळाबरोबर मसाला वाटायचा पाटा असेल किंवा दगडाच्या इतरही अनेक वस्तू तयार होतात. त्या आपल्याला संग्रहित कराव्या लागतील, माहीत करून घ्याव्या लागतील. बघा, सजीवांना परिसरातून अनेक घटक मिळत असतात. मग पाणी असेल, हवा असेल, हे सुद्धा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना पाण्याची गरज आहे, हवेची सुद्धा गरज आहे. त्याचबरोबर सर्वांना अन्न गरजेचं आहे. अन्न असल्याशिवाय आपण जगू शकत नाही. प्रत्येक सजीवाला अन्न हवंय आणि ते त्याला परिसरामधूनच मिळतं. मग त्याच्या या महत्त्वाच्या प्रारंभिक गरजा आहेत. त्याचबरोबर सजीवांना काही इतरही वस्तूंची गरज परिसरामधूनच भागत असते. मग ते माणसांसाठीचं घर असेल. आता पक्ष्यांच्या बाबतीत बघा ना, पक्ष्यांना घरटे बांधायचे असतात. किती बिचारे वणवण फिरतात घरट्यासाठी. मग काड्या गोळा करत असतील, धागे चिंध्या गोळा करतात, कापूस गोळा करतात आणि हे सर्व काही त्यांना परिसरातूनच मिळतं आणि मग ते घरटे बांधतात. चिमणी किती वणवण फिरते, किती त्रास होत असेल त्यांना. आणि मग घरट्यासाठी ते असं साहित्य गोळा करतात. पक्षी घरटी बांधतात आणि त्यांना कापूस, धागे, काड्या या वस्तू परिसरातून मिळतात. आपल्याला म्हणजे माणसालाही परिसरातून अनेक वस्तू मिळतात. त्यामधीलच काही प्रमुख वस्तू म्हणजे कापूस. कापसाचा वापर आपण धागे तयार करणे, कापड तयार करण्यासाठी करतो. सुती कापड तयार करतो पहा. त्याचबरोबर आपल्याला मेंढीपासून लोकर मिळते. मग लोकराचे आपण असे धागे तयार करतो. हे पहा, इथं तुम्हाला चित्रामध्ये लोकराचे धागे रंगीत केलेले दिसतील. या लोकराच्या धाग्यापासून हिवाळ्यामध्ये उपयोगी असणारे असे थंडीपासून बचाव करणारे लोकराचे कपडे तयार केले जातात. ते आपण वापरतो. पहा, रेशीम कापड, आपल्याला रेशीम सुद्धा मिळतं रेशीम किड्यांपासून आणि त्याचा जो कोश आहे त्यापासून रेशीम तयार केलं जातं. परिसरातून आपल्याला वनस्पतीच्या माध्यमाने अशा लाकडी वस्तू तयार करता येतात. त्याचाही वापर आपण करतो. त्याचबरोबर चटाया तयार करतो लाकडी. वही पुस्तकांचा कागद सुद्धा आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतो. म्हणजे परिसरातूनच याही गरजा भागत असतात. माणसाला घर बनवायचं असतं तेव्हा त्याला लागणारी माती, दगड, लाकूड हे सुद्धा त्याला परिसरातूनच मिळत असतं. काही वनस्पतींवरही बघा कसा परिणाम होतो. वनस्पतींच्या बिया हवेत विखुरल्या जातात आणि त्यामुळे त्या वनस्पतींच्या बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि हवेत विखुरलेल्या बिया जिथं मातीत रुजतील तिथं त्यांची नवीन झाडं तयार होतात आणि त्या बियापासून पुन्हा वनस्पती तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे बीपासून नवीन रोपं तयार व्हायला मदत होते. हे सगळं परिसरातलंच चक्र आहे. म्हणजे वनस्पतींना सुद्धा परिसरातून मदत मिळते. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात
त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल पहा. तर गिधाडे आणि कोल्हे यासारखे प्राणी जे मांसाहारी आहेत ते पहा, मेलेल्या मृत जनावरांचं ते शरीराचं मांस खातात आणि नकळत काय होतं, त्यांचं पोट भरता भरता ते परिसरालाही स्वच्छ करतात आणि म्हणूनच त्यांना निसर्गातले सफाई कामगार म्हणतात. पहा, हे गिधाड आणि हे कोल्हे म्हणजे हे मेलेल्या जनावरांचं मांस खाऊन एक प्रकारे परिसराला स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग असे मातीमध्ये कुजतात, ते मातीत मिसळतात आणि त्यामुळे त्याचंही मातीला कसदारपणा येतो, खत त्याचं तयार होतं. सुकलेले पानं जे आहे झाडांचे ते गळून पडतात आणि या सुकलेल्या पानांचा सुद्धा खत म्हणूनच उपयोग होतो. ते मातीला कसदार बनवतात, त्यामुळे वनस्पतींचं पोषण होतं. म्हणजे निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात, हे लक्षात येईल. पहा, ही माती कसदार झाली कशामुळे, मेलेल्या प्राण्यांचे उरलेले मांसाचे भाग तिथं कुजले आणि वाळलेली पाने याचंही एक प्रकारे मातीचा कस वाढवण्यासाठी उपयोग झाला. माहित आहे का तुम्हाला, मेंढीसारखा प्राणी हा कुठेही झाडाझुडपांमध्ये झाडाची पाने खायला फिरतो आणि त्यावेळेला त्याच्या केसांमध्ये वनस्पतीच्या बिया अडकतात आणि मग ती मेंढी जिथे जिथे जाईल तिथं त्या बिया गळून पडतात आणि तिथं त्या वनस्पतीची नवी रोपे उगवायला सुरुवात होते. म्हणजे प्राणी वनस्पतींना मदतच करतात आणि ते स्वतःचंही पोट भरतात व नवीन वनस्पती तयार व्हायला कारणीभूतही ठरतात. अशा प्रकारे मेंढी व वनस्पती एकमेकांना मदत करतात. पहा, पाठाच्या शेवटी आपण काय शिकलो, आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत, काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात, सजीवांना अन्नाची गरज असते, अन्न खाऊन त्यांची वाढ होते, त्यांच्यापासून त्यांच्यासारखे सजीव तयार होतात. सजीवांमध्येही काही प्राणी असतात तर काही वनस्पती. सजीवांच्या गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. अशा प्रकारे हा पाठ आपण अभ्यासला. मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळे सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत. परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर हा पाठ तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. धन्यवाद.